हॅलो स्टुडंट्स, प्रीवियस व्हिडिओमध्ये म्हणजेच आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितले की सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणते आहेत. ते मेनली दोन टाईपचे आहेत, AC सोर्स आणि DC सोर्स. आज आपण बघतोय नेक्स्ट पॉइंट, तो म्हणजे इंटरनल इम्पिडन्स ऑफ अ सोर्स. सी, इंटरनल इम्पिडन्स ही टर्म म्हणजेच काय, इंटरनल रेजिस्टन्स. फक्त ACच्या रिलेटेड म्हणजेच अल्टरनेटिंग करंट मध्ये आपण काय करतो, इम्पिडन्स हा वर्ड म्हणजेच हा कॉम्पोनंट वापरतो. म्हणजेच इम्पिडन्स आणि रेजिस्टन्सचं वर्किंग सेम असतं. तर आपल्याला बघायचं आहे इंटरनल इम्पिडन्स मुळे काय होतं, त्याचं इक्वेशन काय, सर्किट डायग्राम, ह्या गोष्टी आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. तर फर्स्ट थिंग, व्हॉट, पोटेन्शियल डिफरन्स. इंटरनल इम्पिडन्स मुळे काय होतं, तर पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज लेस दॅन EMF. EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच दोन टर्मिनल मधला जो डिफरन्स असतो तो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर ह्या पॉइंट मध्ये आपण काय स्टेटमेंट बघतोय, पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज लेस दॅन EMF. ठीक आहे. म्हणजेच टर्मिनलच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स मिळतो तो कसा असतो, EMF पेक्षा नेहमीच लहान असतो, असं त्याचं स्टेटमेंट आहे. का, तर रिझन इज इंटरनल इम्पिडन्स. म्हणजेच काय, इंटरनल इम्पिडन्स मुळे पोटेन्शियल डिफरन्स हा नेहमीच EMF पेक्षा कमी मिळत राहतो. आता आपण बघतोय की दोन डायग्राम्स आहेत. पहिली आपण त्याला फिगर A असं नेमिंग करूया, दुसरं म्हणजे फिगर B. सी, फिगर A आणि फिगर B ह्याच्यामध्ये काय आहे, तर EMF दोन्ही डायग्राम मध्ये आपण काय केले, EMF कनेक्ट केलेला आहे. किती, 1.5 व्होल्ट्स. ठीक आहे. आता ह्या दोन्ही फिगर्स मध्ये डायग्राम मध्ये काय फरक आहे, तर E फॉर EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती लावला आपण, 1.5 व्होल्ट. म्हणजे हा एक्सटर्नल सप्लाय दिलेला आहे. R म्हणजे 5 ओहम. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप जो मिळतो, एक कोणत्याही रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप जो मिळतो तो ह्याच्या अक्रॉस 0 आहे. का आहे ते आपण बघूया. नेक्स्ट, हे म्हणजे R 5 ओहम आणि व्होल्टेज ड्रॉप 0.5 व्होल्ट आणि R इज इक्वल टू 10 ओहम. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 1. कसा येतो ते बघूया आपण. ह्या दोन फिगर्स आहेत. ठीक आहे. पहिली फिगर काय सांगते, तर DC सोर्स 1.5 व्होल्ट EMF हा कनेक्ट केलेला आहे, रेजिस्टर लावलेला आहे. पण हे सर्किट कसं आहे, ओपन सर्किट आहे. ठीक आहे. ओके. हे ओपन सर्किट असल्यामुळे याच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे तो कसा मिळतो, तर तो जो पोटेन्शियल डिफरन्स काय असणार, ॲज इट इज 1.5 व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे आपण जेवढा एक्सटर्नल सप्लाय देणार तेवढंच आपल्याला व्होल्टेज मिळणार. ही झाली पहिली टर्म. म्हणजेच काय म्हणता येईल, व्हेन इट इज ओपन सर्किट इट्स पोटेन्शियल डिफरन्स इज 1.5 व्होल्ट. फ्रॉम फिगर A. फिगर A ला बघून काय म्हणता येतं की ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, म्हणजे जे आपण इनपुट अप्लाय केले म्हणजे EMF जो लावलाय तेच आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणून आउटपुट मिळणार आहे. तसं आपण काय केलं, जेव्हा आपण लोड कनेक्ट करू, लोड म्हणजे हा रेजिस्टर जो खाली लावलेला आहे, ह्या दोन्ही मध्ये फरक कोणता आहे, ह्याच्याकडे रेजिस्टर नाही, हा ओपन सर्किट म्हणून कन्सिडर केला जाईल. आणि इकडे काय आहे, तर R इज इक्वल टू 10 ओहम कनेक्ट केलेला आहे. व्हेन इट इज कनेक्टेड टू अ लोड म्हणजेच EMF आणि रेजिस्टरच्या अक्रॉसला कोण लावलेला आहे,
R is equal to 10 ohm. When current flows through the circuit, काय होईल? म्हणजेच इथं काय होणार आहे, जेव्हा आपण रेजिस्टर लावू तेव्हा आपल्या हे सर्किट कसं असेल, क्लोज सर्किट. ठीक आहे. त्यामुळे काय होणार, देयर इज फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंट मिळणार म्हणजेच काय होईल, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स ची व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे. हा क्लोज सर्किट आहे म्हणून काय होणार आहे, आपलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे विच इज लेस दॅन EMF. हेच आपल्याला फिगर नंबर 2 म्हणजे फिगर B वरून आपल्याला सिद्ध करायचं. ते कसं, बाय युजिंग द फॉर्म्युला. सी E इज इक्वल टू, EMF साठी एक फॉर्म्युला आहे V प्लस स्मॉल v. V प्लस V. E इज इक्वल टू V प्लस IR. व्होल्टेजलाच आपल्याला काय लिहिता येतं, I इंटू R. Therefore, V इज इक्वल टू E मायनस IR. म्हणजे बघा V इज इक्वल टू काय मिळेल, हा E तर ऑलरेडी आहे, E मायनस IR. हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल, मायनस. म्हणजे जर व्होल्टेजचे इक्वेशन, व्होल्टेज म्हणजेच काय आपला हा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर ओरिजिनल फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स प्लस स्मॉल v. स्मॉल v म्हणजे काय, तर ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस ह्याच्या भोवती जो व्होल्टेज ड्रॉप मिळतो तो म्हणजे स्मॉल v. ठीक आहे. तर v प्लस IR. Therefore, V is equal to E minus IR. ओके. सो वी नीड टू, फक्त आपल्याला काय करायचं आता, व्हॅल्यूज ठेवायच्या. V इज इक्वल टू काय मिळेल, E आहे आपला 1.5. या फिगरकडे बघा, ही डायग्राम काय सांगते आपल्याला, तर R आहे 5 ओहम आणि व्होल्टेज करंट कसा काढला जातो, तर I इज इक्वल टू V अपॉन R. मग आपला V ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 अपॉन हे 5, म्हणजेच करंट मिळाला 0.1. ठीक आहे. सो I इंटू R म्हणजे 0.1 इंटू R किती आहे आपलं, R इज इक्वल टू 5 ओहम. R इज इक्वल टू 5 ओहम. म्हणजेच आपलं आन्सर आलं 1.5 मायनस 0.1 इंटू 5 किती होणार आहे, दॅट इज 1.5 मायनस 0.5 म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 1 व्होल्ट. V इज इक्वल टू 1 व्होल्ट. ठीक आहे. परत एकदा बघूया, फिगर A काय सांगते, जेव्हा ओपन सर्किट असेल म्हणजेच आपण इथं रेजिस्टर लावलेला नाही, इथं लावलेला आहे म्हणून हे काय झालं, ओपन सर्किट झालं. तर ओपन सर्किटचं आउटपुट किंवा पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो EMFच्या इक्वल असतो. म्हणजे तुम्ही जेवढं इनपुट द्याल तेच तुम्हाला आउटपुट मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे यात काय चेंजेस होणार नाही, सेम पोटेन्शियल डिफरन्स मिळून जाईल. पण जेव्हा आपण काय करतो, इंटरनल इम्पिडन्स लोड रेजिस्टर जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा आपल्या सर्किटमध्ये लोड रेजिस्टर कनेक्ट करतो म्हणजेच इथं काय झालंय, इंटरनल इम्पिडन्स मुळे काय होतं, आपल्याला करंटची व्हॅल्यू मिळते. क्लोज्ड सर्किट आहे. आपण फॅक्टर बघितलेला आहे कुठला, क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट. हे कसं झालं, क्लोज्ड सर्किट. ह्याच्यामध्ये काय होईल, करंट फ्लो होईल. ठीक आहे. तर आपल्याला हे सिद्ध करायचंय की क्लोज सर्किटमध्ये